साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी, मधली सुट्टी नि डब्याच्या गोष्टी. संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात 3 पुडाच्या डब्याचं चित्र आणि त्याच्या खाली पाथेय पात्रम असं लिहिलेलं आहे. म्हणजे डब्याला पाथेय पात्रम म्हणतात. अर्थात त्यामुळे शिदोरी असा शब्द माझ्या डोळ्यासमोर तरळला आणि त्याचा एक नवीनच अर्थ उमगला. लहानपणापासूनच आपण या जेवणाच्या डब्याशी जोडलेले असतो ना. शाळा सुरू झाली की मधली सुट्टी कधी होणार असंच सारखं वाटायचं, कारण अभ्यासाचा कंटाळा. मधल्या सुट्टीत पटापट डबा संपवायचा आणि शाळेतल्या मैदानात खेळायला जायची घाई असायची. जंगल जिम, घसरगुंडी, झोपाळा आणि नुसता दंगा. स्वतःचं स्वतः खाता येईल, जरा एकटीनं किंवा एकट्यानं वस्तू सांभाळून आणता येतील, 4 चौघात कसं वागावं याची थोडी अक्कल येईल, अशासारखे साधे सरळ उद्देश आमच्या लहानपणी आम्हाला शाळेत घालण्याच्या पाठीमागे असायचे. तर असा हा डबा शालेय जीवनापासून आयुष्याचा अविभाज्य भाग कधी आणि कसा बनला कळलंच नाही. मला अजून आठवतंय, शनिवारी आमची सकाळची अर्ध्या वेळची शाळा असायची. रोजच्या डब्यात पोळी भाजी न्यावी लागायची हा नियम, आणि शनिवारी खाऊ आणायला परवानगी असायची. हे खरं कारण त्या अर्ध्या वेळच्या शाळेत सकाळी लवकर उठून जाण्यासाठी असायचं. बाबा मला खोबऱ्याचा केक आणायचे. अतिशय आवडीचा पदार्थ होता माझ्या. कधीतरी चकली, चिवडा, भडंग इत्यादीची ही वर्डी लागायची डब्यात. अर्थात फार हट्ट करून वेगळं काहीतरी दे ना असं आईला म्हणण्याची सोयही नव्हती आणि प्रघातही. आणि खाद्यपदार्थांचे आत्ता इतके पर्यायसुद्धा उपलब्ध नसायचे. ठराविक आकारांचा म्हणजे लंबगोल, गोल किंवा चौकोनी स्टीलचा डबा, वॉटर बॅग आणि डब्याची ती उभट पिशवी असा एकूण तामझाम किंवा अवतार असायचा म्हणा ना. आईच्या हातच्या जेवणाची चव आणि किंमत खरं तर या डब्यामुळंच कळायला लागली. पण नंतर कॉलेजात गेल्यानंतर डबा न्यायला ऑकवर्ड वाटायचं आणि कॅन्टीनच्या त्या निमित्ताने बाहेरच्या खाण्याचं आकर्षण जास्ती असायचं. नंतर लग्न झालं. आपला डबा आणि नवऱ्याचा डबा पटापट करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय सहज अंगीकारली गेली. नंतर मुलगी झाली, तेव्हा तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी तंत्र सांभाळताना डबा साथीला असायचाच, आणि त्याची जन्मोजन्माची साथीदार असणारी पाण्याची बाटली. प्रवासात निघताना तहान लाडू, भूक लाडू म्हणजे या 2 गोष्टी घेऊन निघावं असं आजी सांगायची. तेव्हा त्याचं महत्त्व कळायचं नाही किंवा अर्थही नाही, पण आता मात्र ते जाणवायला लागलं आणि उमगायलाही लागलं. मुलीची शाळा सुरू झाली. जेव्हा मी आई झाल्यानंतर मला कळायला लागलं की रोजच्या डब्याला काय हा प्रत्येक आईच्या पुढचा यक्ष प्रश्न का असतो ते. तिच्या डब्याची पण एक वेगळी गंमत होती. तिच्या शाळेत आमच्या 3 मैत्रिणींच्या आयांचा ग्रुप झाला होता. आम्ही 3 आणि आमच्या 3 मुली. मग काय, आज ही मावशी सगळ्यांसाठी भाजी देणार आहे, उद्या ती मावशी स्नॅक्स देणार आहे, आई अमुक अमकं पोळी भाजी देणार आहे किंवा भाताचा प्रकार देणार आहे, अशा फरमाईशी पुरवत आम्ही 3 मुलींचे लाड पुरवायचो. कधीतरी आमच्यापैकी कोणाला उठायला उशीर झाला, बाहेरगावी जावं लागलं, भाजी आणलेली नसली किंवा तब्येत बरी नसली, असं कोणतंही कारण घडलं तरी उरलेल्या 2 जणी सावरून घ्यायला आहेत या भावनेनंच मनाचं ओझं हलकं व्हायचं. आणि मुलीसुद्धा वेगवेगळ्या पदार्थांचा चवीचा आनंद घ्यायच्या, तेही विना तक्रार. असं करत करत मुली मोठ्या झाल्या, कॉलेज सुरू झाली. मग डब्याचा प्रश्न संपला. असं वाटत असताना हुश्य करू तर नवऱ्याने फरमान काढलं, मी आता बाहेरचं खाणं कमी करणार आहे, त्यामुळे रोज बाहेर पडताना घरचाच डबा घेऊन जाईन. आणि मग आमची वेगळी घाई सुरू झाली. आता मुलीचंही ऑफिस सुरू झालं, पण आईच्या हातचा डबा मात्र कायमच. डबा करायचा आहे म्हणून भाजी आधीच आणून ठेवा, उद्या लवकर जायचं आहे भाजी चिरून ठेवा, कणिक भिजवून ठेवा इत्यादी गोष्टी अव्याहत चालूच राहिल्या. नवऱ्याला खायला ताजं मिळावं किंवा त्याच्या डब्यात, मुलीच्या डब्यात, मुलाच्या डब्यात तूप लावलेली पोळी मिळावी म्हणून रात्रीच्या राहिलेल्या शिळ्या पोळ्या त्या गृहिणीच्या ताटात आनंदानं पडायला लागल्या. आणि ती गृहिणीही त्याच्यात समाधान मानू लागली. हे घरोघरी दिसणारं सामायिक चित्र. कोणी आजारी असताना, दवाखान्यात ॲडमिट असताना पहिला प्रश्न, जेवणाचा डबा कोण आणणार? मी देईन असं म्हणणारा नातेवाईक किंवा मित्र आपली खूप मोठी जबाबदारी उचलतोय असं वाटायचं, आणि डबा देणाऱ्याला कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळायचं. असा हा डबा
किंवा डबा खाण्याची मधली सुट्टी सरकारी ऑफिसात, बँकातून कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आणि आरामदायी असली ना, तरी ग्राहकांसाठी मात्र कटकटच. किती वेळ घालवतात लंच टाईमच्या नावाखाली, असा रिमार्क त्रासिक चेहरा करत मारण्यामागे पण एक वेगळी पद्धत असते, किंवा तो रिमार्क मारण्याचीच पद्धत असते असंच मला नेहमी वाटतं. घाईघाईनं घरातली कामं आवरून एखादी गृहिणी बँकेत जाते, ट्रॅफिक पार करून हश्य करत पळत धावपळत एखादे काका बँकेत किंवा ऑफिसात पोहोचतात आणि 5 मिनिटाचा उशीर झाला तरी 1.5 ते 2चा लंच टाईमचा बोर्ड तोंडावर आपटल्यानंतर काय वाटतं याचा अनुभव आपण प्रत्येकानंच घेतलाय ना कधीतरी. मुंबईचे डबेवाले हे डबे पोहोचवण्याचं काम उपजीविकेचं साधन म्हणून करत असताना मॅनेजमेंट गुरु ठरतात असं या डब्याचं महत्त्व. कधीतरी डब्यातून चिठ्ठी चोरून देताना एखादी प्रेम कहाणीही फुलते किंवा रॉंग कनेक्शनसुद्धा होतं बरं का. पण काही म्हणा, डबा खाताना होणाऱ्या गप्पा, हसणं, खिदळणं, वेगवेगळ्या चवींचे पदार्थ याची मज्जा काही औरच. एकमेकांच्या डब्यातला पदार्थ हात घालून खाताना एक वेगळीच अधिकाराची, हक्काची आणि प्रेमाची भावना तयार होते एवढं मात्र नक्की. खरोखरच मनाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात ते काही उगीच नाही. घरधन्यानं कष्टानं आणलेल्या धान्याची भाकरी भाजी जेव्हा एखादी कारभारीण मन लावून करते, त्याला प्रेमानं चव देते किंवा प्रेमाची चव देते, तेव्हा त्याला एक वेगळीच लज्जत असते नाही. नात्यातला दुवाच असतो ना जणू तो 2 पुडाचा किंवा 3-4 पुडांचा पोळी, भाजी, भात, आमटी, सॅलड इत्यादी पदार्थांनी भरलेला डबा एकमेकांना धरून ठेवणाऱ्या कड्यांनी पक्का बांधून ठेवलेला असतो. जणू काही प्रेमाच्या कड्यांनी असेच जोडलेले राहा असा संदेशच आपल्याला तो देत असतो. म्हणून स्टीलच्या डब्यातली पोळी भाजी देणारी, सकाळी लवकर उठून वेळ पाळणारी गृहिणी असो किंवा मळ्यावर काम करणाऱ्या धन्यासाठी टोपलीतून फडक्यात बांधून आणलेली झुणका, भाकर, मिरचीचा ठेचा, कांदा आणणारी कारभारीण असो, प्रेम हाच एकमेव धागा त्यात असतो. सध्या पार्सलच्या जमान्यात, ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्यात स्विगीचे पार्सल आणून देणारा पोऱ्या, पिझ्झाची डिलिव्हरी देणारा पोऱ्या किंवा डबे पोहोचवणारे डबेवाले असो अथवा मेस चालवणाऱ्या काकू असो, शेवटी प्रेमाने उदरम भरणम हाच शुद्ध हेतू असतो. याचा अनुभव करोना काळात सुद्धा आपण घेतला बरं. पोटापाण्याची व्यवस्था जपणारा हा डबा, पाथेय पात्र, खरंच किती आठवणींची आणि अनुभवांची शिदोरी असतो ना.